त्याच्यानंतर तुम्ही तुकाराम सरांना जर भेटले आणि सांगितलं की माझी ती इनिंग ऐका, तरी तुम्हाला तुमच्या ते काही चुका असतील ते तुमच्या निदर्शनामध्ये आणतील ते असे समालोचक आहेत तुकाराम मंगेला सर. नक्कीच तुकाराम मंगला सर हॅट्स ऑफ. नक्कीच चुका असतात त्या दुरुस्त करतात, त्या दुरुस्त करून आपण पुन्हा चूक करणार नाही याची काळजी घेतात आणि कुठे चुकतंय कुठे बिघडतंय त्याचं सातत्यपूर्ण लक्ष घेतात. मॅच सुरू होते, मॅच ऑन होते आणि मॅचला पुन्हा एकदा वाईट येतोय आणि वाईटने संघाचा श्रीवर्षा खुल्ला होतोय, संघाचं खातं खुललं जात आहे. 1 धावेने धाव फलक स्कोर बोर्ड इज ऑन 1 रन. आपण पाहतोय 42 धावांचं लक्ष असेल, 18 बॉल आणि 41ची गरज. सर काय सांगतील? 18-42ची मॅच म्हणजे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मोठे पटके खेळायचेच आहेत, कारण 3 षटकं फक्त तुमच्या हातामध्ये आहेत. म्हणजे जेणेकरून मी मागच्या जे काही सामने त्याच्यामध्ये देखील म्हटलं होतं की असं समजा तुम्ही की जवळपास हे पॉवर प्लेचं प्रत्येक षटक पॉवर प्लेचं आहे असं समजून तुम्हाला खेळायचं आहे. नक्कीच सर. आपण पाहतो या सामन्यामध्ये आपण काय पाहतो, पहिल्या इनिंगमध्ये पहिल्याच षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक मोठं षटक. तसंच घडतंय आता मात्र सुरेख हलक्यातून चालला चेंडू, एक ऑफ ड्राईव्ह केला चेंडू कले केला जातोय. 1 धाव मात्र नक्कीच मिळेल, सहज पूर्ण होते. 1 धाव धावफलक जाऊन पोहोचते एकंदरीत 2 या आकड्यावर. 2 चेंडू 2 धावा, नक्कीच चांगली सुरुवात पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर योगेश, समोर असेल संकेत मारा करतील. आता मात्र सुरेख लाईन पाहायला मिळते. आखूड पाय चेंडू होता, त्यानंतर मात्र चेंडू जास्त उसळी घेत नाही, त्याच बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही, सरळ चेंडू जाऊन विसावतोय यष्टीच्या हातामध्ये. धावफलक 3 चेंडू 2 धावा. आपण काय सांगतील सर? 42चं आव्हान आहे, एक मोठं षटक शोधत असतील दोन्ही सलामी फलंदाज मैदानामध्ये. येस सर. एक मोठं षटक शोधावं लागेल, ज्याप्रमाणे आपण म्हटलंय चांगली लाईन यावेळेस, अप्रतिम लाईन आणि लेंथ, कारण बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटरच्या त्या रेंजपासून थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न. आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाला हेच तर शिकायचं आहे, विकेट टू विकेट गोलंदाजी न करता आउटसाइड ऑफ स्टंप, डाऊन द ऑफ स्टंप ही गोलंदाजी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नक्कीच सर. काय इथे गरज कसली आहे? नक्कीच फुटवर्क इम्पॉर्टंट आहे. बॅट अँड बॉल खूप लांब राहते, त्याच कारण बॅटचं कनेक्शन होत नाही. आता मात्र पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते, थोडंसं यशांच्या हाती बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा 1 ते 1 मिनिट समीकरण पाहायला मिळते आपल्याला. 4 चेंडू 3 धावा. अजूनही आपण स्कोरवर पाहिलं तर 39 रनची रिक्वायरमेंट असेल, 16चा एव्हरेज असेल. सर काय सांगतील? 42 करायचे आहे, त्यामुळेच मी म्हटलं ना की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय रिक्वायरमेंट तुमच्या डोक्यात तुम्हाला फिट करावं लागेल. पर ओव्हरमध्ये आम्हाला किती धावा करायचे आहेत. जागा बनवली, शफल झाला होता, ऑफ स्टंपच्या बाहेर नक्कीच निघाला होता. हा स्ट्रोक कदाचित फाईन या लॉंग लेगच्या दिशेने खेळायचा होता, मात्र डाऊन द लेग चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा पण जात. धावसंख्या झाली आहे ती 4. नक्कीच आता मात्र सामन्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला, जसं उल्लेख केला की फुटवर्क इम्पॉर्टंट आणि तेच करतोय फलंदाज, फुटवर्कचा वापर करतोय आणि त्याच करता गोलंदाजीची दिशा भरकटली जाते. 2 सलग अवंतर धावा येत आहेत. पुन्हा एकदा फुटवर्कचा इम्पॉर्टंट. आता मात्र थोडासा बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे, ऑफच्या खेळाचा चेंडू होता, लॉंग लेगच्या दिशेवरून मारण्याचा प्रयत्न आणि त्याच कारणाचं बॅट अँड बॉलचं कनेक्शन आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होते. 1 ते 1 मिनिट समीकरण, 1 खराब चेंडू आणि 1 निर्धाव चेंडू. काय सांगतील सर? बॅटच्या मित्रपणे चेंडूच्या मिरिटवर येऊन खेळणं गरजेचं आहे. बॅटर्सला थांबून खेळाय, बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला गेला, गॅपमध्ये आहे चेंडू, मागे प्रोडक्शन आहे, फिल्डिंगसाठी गेला होता, चेंडूला स्टॉप करण्यासाठी गेला होता, मात्र त्या ठिकाणी नाकामयाब. चेंडू सीमारेषा पार, मिळतील या 4 धावा, चौकार. नक्कीच सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग करायचा प्रयत्न केला खेळाडूने, मात्र थोडासा फ्लंबल झाले, त्याच कारणास्तव धावा फलक 4ने पुढे शकते जाऊन बसते. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धाव फलक आहे ते म्हणजे 8 धावा, एकही गडी बाद नाही. सर जमेची बाजू अशी असेल, पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय तर 2 गडी बाद झाले होते, स्कोरबोर्ड सेम होता, 7 धावा 2 गडी बाद. इथे जमेची बाब अशी आहे की सर फलंदाज सलामीवीर अजूनही मैदानामध्ये, सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये, धावफलक 8 आणि त्यांनी दुसरं षटक ठोकलं होतं, दुसरं षटक शोधलं होतं आणि ते षटक ठोकलं होतं. आता मात्र काय करावं लागेल, 12 चेंडू आणि गरज असेल समीकरणची ती म्हणजे 34, 12-34 समीकरण. 12-34 हे षटक खूप निर्णायक असेल. या ओव्हरमध्ये कमीत कमी मी तर म्हणेल 20 धावा तरी काढाव्या लागतीलच. प्रयत्न तोच आहे नक्कीच. व्हाईट यॉर्करचा मारा केला होता, डाऊन द ग्राउंड चेंडू मिड विकेट डीपला निघून जातोय, चांगलं शतरक्षण, मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. आता मात्र मी तर इतकंच म्हणणार आहे त्या ठिकाणी सुशांत की जमिनीवरचा प्रवास सध्याच्या घडीला तुम्हाला परवडणार नाहीये. यावेळेस नक्कीच फ्लाईट म्हणजे कुठेतरी एरियल रूटचा वापर हा प्रत्येक बॅटरला करावा लागेल. नक्कीच फ्लाईटची गरज आहे, मात्र फ्लाईटचं तिकीट काढावं लागेल, प्रयत्न करावा लागेल. आणि तसाच प्रयत्न आपण पाहतोय, खडे खेळले स्ट्रोक लॉंग लेगच्या दिशेने येतोय, सीमा रेषा पार, षटकार, दमदार, वजनदार, जानदार सिक्सर पाहायला मिळतोय. बॅटर आहे सूरज यांच्या मार्फत 6 धावा. बिग शॉट, पिकअप शॉट मी तर म्हणेल. अगदी बघा तुम्ही पाहू शकाल
पॅटरला फॉलो केलं होतं, पॅडवर मारा केला होता, तिथून चेंडूला पिक केलंय, सुरेख फटका खेळला गेलाय. नितांत गरज आहे. मी म्हटलं ना, या ओव्हरमध्ये कमीत कमी 20 धावा शोधाव्या लागतील, 20 धावा बनवाव्या लागतील, रिक्स घ्यावी लागेल. नो डाऊट तुमची विकेट देखील महत्त्वाची आहे, तितक्याच तुम्हाला धावा देखील तुमच्या टीमसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे धोका पत्करून या ठिकाणी धावा उभाराव्या लागतील. धावा संख्येचा वेग वाढतोय, धावा झाल्यात फळकावर, त्या म्हणजेच 16 लॉस विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे, नो डाऊट. नक्कीच जमेची बाब हीच असेल, कोणताही गडी बाद नाही, विथ द लॉस ऑफ नो विकेट्स, एकही विकेट जात नाही. सलामीर मैदानामध्ये आपण उल्लेख करतोय बॅटिंगचा आणि हवाई सफरचा, तर तसंच कामगिरी सुद्धा करतोय फलंदाज सूरज. चेंडू चांगला होता, मात्र थोडीशी दिशा कमी होती, त्याच कारणास्तव आता मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो होता आणि नो चेंडूवर धावा येतात, षटकार. पुन्हा एकदा सांगतो, डब्बा डब्बा डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर दे, क्वालिटी 6 बाय ब्रँडेड. सूरज यांचा फटका, 6 धावा, सिक्सर. ह्याला म्हणतात नशिबाची साथ. बघा, क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल ना, हे कोणीही सांगू शकणार नाहीये. एक षटकार, त्यानंतर आलेला हा बीमर चेंडू, आणि हा बीमर नाही तर समोरच्या संघाला बीमार करणारा चेंडू आहे. कारण सगळं काही सुरळीत सुरू असताना चहामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकण्याचं काम या चेंडूने केलंय. सर, समोरच्या संघाला बिमार आणि आपल्या संघासाठी औषध, आपल्या संघासाठी औषध शोधलेलं आहे तो म्हणजे सूरज. 5 चेंडूवर 15 वैयक्तिक खेळतोय. पुन्हा एकदा सफल होण्याचा प्रयत्न, पुढचा चेंडू, आता मध्ये फीडचा चेंडू, बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत नाही, कार्पेट सोबत ड्राईव्ह केला चेंडू, त्याला लॉंगोजेशन क्षेत्र शोध आहे, क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे, चांगली फेकी होते, त्याच कारण धावा एकच मिळेल. असंच आपल्याला काहीतरी करावं लागेल या सामन्यामध्ये. आपण समीकरण पाहतो आता, ते मात्र 9-18 मॅच अजून सिमिलर आपण पाहू शकतो सर, अजूनही मॅच गेलेली नाहीये. इथून काहीतरी करामती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, तसेच चांगलं क्षेत्ररक्षण. एक मॅच सोडायची नाही, नक्कीच 9-18 समीकरण. अशा मॅचेस आपण पाहिलेल्या आहेत, कित्येक वर्ष आपण सातत्याने या मैदानावर अशा मॅचेस पाहिलेल्या आहेत, त्या आलेल्या आहेत आणि त्या गेलेल्या सुद्धा आहेत सर. 9-18 मॅच नक्कीच मॅच अगदी बॅलन्सिंग आहे. तराजूचा काढा जो आहे तो अगदी मध्यस्थानी आहे. मागचा मॅच तुला मी सांगतोय आठवण करून, खास करून सुशांत शिंदे, कारण 2 चेंडू 7 धावा असताना षटकार आला होता. 5व्या चेंडूवर, शेवटच्या चेंडूवर 1 धावा ती समोरच्या बॅटरला काढता आली नव्हती. फुल टॉस, यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मागे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवर फिल्डर देखील आहे, त्यांना टिपलाय झेल, संपलाय खेळ, संकेतचा आउट. नक्कीच आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. संकेत सलामीची जोडी, आता मात्र जोडी फोडण्यात यश आलंय, ते म्हणजे गोलंदाज सागर याला थोडंसं लेट का होईना, मात्र विकेट आले. इथून समीकरण मॅच अजून बॅलन्सिंग. 8-18 समीकरण, 8-18 समीकरण असेल. आयुष नवीन बॅटर मैदानामध्ये, जबाबदारी असेल 18 धावांची, 8 चेंडू आणि 18ची गरज. आता मात्र कमबॅक केलं होतंय. कमबॅक कसा असावा हे आपण नक्कीच चांगल्या गोलंदाजाकडून पाहिलंय. आता उदाहरण देण्यासाठी गेलं तर भरपूर गोलंदाजी नावं आपल्याला पाहायला मिळतील, मात्र कमबॅक हा नेहमीच एक इतिहास बनून असतो, की अशी गेलेली मॅच गोलंदाजांनी काढलेली आहे. असा इतिहास आपण या मैदानावर भरपूर वर्षानुवर्ष पाहत आलोय सर, यात काही शंका नाही. धावफलक काय ते 24 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4. अजूनही आपण 8 चेंडू आणि 18चं समीकरण. येस सर, नक्कीच गोलंदाजाची खास करून मी स्तुती करेन, कारण एक षटकार खाल्यानंतर बीमर आल्यानंतर त्यानंतर मात्र हा विकेट, हा जो विकेट आहे ना, ही विकेट गोलंदाजासाठी अक्षरशः मी म्हणेन संजीवनी ठरलाय. प्रोत्साहन वाढवणारचं काम ते विकेटने केले. ऑन साईडला फटका चांगला आहे, कावकोनं डीपला चेंडू निघून येतोय, एकदा तर वेगानं पूर्ण केला, डबलचा कॉल दिला जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो, रॉंग एंडला थ्रो, कुठेतरी नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देणं गरजेचं होतं, जी खास करून दिशा आपल्यासाठी जवळ आहे. 2 धावेनं धावा झाल्यात फळकावर, त्या 26 धावा या फळकावर मायरा 11 या टीमच्या. नक्कीच अजून सामना बॅलन्सिंग आहे. मी पाहतोय तर काय घडतंय, सूरज 6-16वर खेळतोय. सूरज अजूनही वैयक्तिक 6-16 खेळतोय. आता मात्र संघाला 7-16ची गरज. इथून हा चेंडू भरपूर महत्वाचा, कोणत्या संघाकडे जाईल हे महत्वाचं. नवीन बॅटर मैदानामध्ये एक सुरेख चेंडू आता येत आहेत, अगदी ब्लॉकरचा चेंडू, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरतायत आणि त्याच प्रत्यक्ष आपण पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली, 2 षटकानंतर धावफलक आहे 26 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. अजून आपण समीकरण पाहतोय 6 चेंडू आणि 16ची गरज. काय सांगतील सर, काय समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय, 6-16ची गरज. चांगला कमबॅक आपण पाहत होतो आणि तेच झालंय. पहिल्या 3 चेंडूवर धावा खर्च केल्या, त्यानंतर मात्र 3 चेंडूवर एक गडी बाद करतायत, महत्वाचा गडी फलंदाज बाद करतायत, त्यानंतर एक दुहेरी द्याव आणि पुन्हा एकदा शेवटचा चेंडू, क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र यॉर्कर सर. नक्कीच सागर, खरोखरच एक प्रकारे म्हणायचं गेलं तर मला खास करून व्यावसायिक क्रिकेटपटू सागर आले आठवला. तशा प्रकारे नक्कीच ती
कामगिरी केल्या. बघा 3 चेंडू जे आपण सागरचे पाहिले, 3 चेंडूमध्ये तब्बल या सागरनं धावा खर्च केल्या होत्या, त्या जवळजवळ 13 धावा. त्यानंतर शेवटचे 3 चेंडू, एक सफलता प्राप्त केली, 2 धावा, 1 डॉट बॉल. या शेवटच्या 3 चेंडू म्हणजे ती वापसी केली आहे सागरनं. खरोखरच बघा, सागराला कधी कधी उदाहरण देखील लागतं, कधी कधी ओटी देखील लागतं. सागर कधी समसमान नसतो आणि यावेळेस ते काम या सागरनं केलंय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 16 बनवायचे आहेत. मात्र या 16 धावा समोरच्या टीमला डिफेन्स करायचे आहेत, खास करून पोलीस 11B या टीमला. पुन्हा एकदा अभि येत आहे बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतो. यस, पॉवरफुल, सक्सेसफुल, क्वालिटी डिपेंडेंट 6 बाय सूरज. 6 धावा, षटकार. आता मात्र या षटकाचं समीकरण बदललं सर. आपण पाहतोय 5-10चा मॅच आहे. 7-22 वर सूरज खेळतोय. नक्कीच काय होतं, आपण चेंडू पाहतोय रिप्लेमध्ये, स्लोवर चेंडू हातात आहेत, शफल झालेत आणि भिडकावून दिल्या लेगच्या दिशेने. 6 धावांसाठी सलामीर फलंदाज सूरज मैदानामध्ये. मॅच अजूनही ऑन आहे. 5-10चं समीकरण सर काय सांगतील मॅच? मॅच संपली नाही, क्रिकेटचा खेळ आहे आणि चिचा खेळ म्हणून या क्रिकेटला ओळखलं जातं. बघा मागचं जर षटक आपण पाहिलं सागरला देखील अशाच प्रकारे चोप पडला होता, पण सागरनं वापसी केली होती. त्याचप्रमाणे नक्कीच ती वापसी अभिला करावी लागेल. मॅच संपली नाही, मॅच अगदी बॅलन्सिंग आहे आतापर्यंत तरी. येस, कमबॅक पाहायला मिळतं आपल्याला पुन्हा एकदा. आता मात्र सुरेख लाईन हातात आहेत. बॅट अँड बॉलचं कनेक्शन होत आहे, फ्लंबल होत आहे. 2 धावा काही सोडू शकत नाहीये. 2 धाव्याने धावफलक एकंदरीत पोहोचते. एकंदरीत 34 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही आपण काय पाहतोय तर जास्तीत जास्त चेंडू खेळतोय तो म्हणजे सूरज. सलामी फलंदाज सूरज असेल स्ट्राईकवर. 8-24 खेळतोय. आता मात्र 4-8ची मॅच. सेट बॅटर आहे ते नक्कीच विकेटच्या शोधात राहावं लागेल. चांगला फटका MS स्टाईलमध्ये हा फटका खेळला गेला, पॅडवर मारा केला होता. मात्र ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न केला गेला. स्क्वेअर रिजनमध्ये चांगलं शतरक्षण, फेकी येईपर्यंत 2 धावा. नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळते. मात्र काय घडतंय, आपण चेंडूवर जात नाहीयेत. आपण जिथे 1 धाव खर्च केली पाहिजे तिकडे 2 धाव खर्च होतात. त्याच कारणास्तव स्ट्राईक सुद्धा रोटेट होते आणि सूरजला जास्तीत बॉल खेळायची संधी मिळते आणि त्याच्याकडे संघाला जबाबदारी असेल 3-6चं. एक मोठा फटका आणि मॅच संपू शकते. अभि टू सूरज. आता मात्र कार्पेट ड्राईव्ह केला चेंडू होता, सरळ आडव्या बॅटन खेळलं चेंडू होता, सिंगल धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि येच रनिंग बिटवीन विकेटच्या नादामध्ये बाद होतोय तो म्हणजे फलंदाज. रिप्ले घेतला जाईल. नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. पाहूया कोण बाद होत आहे. मात्र आता मात्र सामन्याला कलाटणी येते. 2-5चं समीकरण सर. इथे जर सूरजची विकेट गेली तर या सामन्याला कलाटणी, इथे सूरजची विकेट गेली तर सामन्याला कलाटणीमध्ये काय झालंय, काही यष्टीरक्षकांना हा चेंडू लावायला उशीर केला आहे की नाही, क्रॉस आहे की नाही, हा निर्णय खूप महत्वाचा आहे. खास करून हा निर्णय जो आहे मायरा 11 आंबेत या टीमसाठी महत्वाचा आहे. या ठिकाणी सूरज बाद झाला तर नक्कीच मायरा 11 आंबेत हा संघ अडचणीमध्ये येऊ शकतो. सेट बॅटर सूरज आहे, त्याच्यामुळे निर्णय नक्कीच अजूनही पेंडिंग आहे. कोण नक्की बाद झालाय, सूरज बाद झालाय की आयुष बाद झालाय, चेक केलं जात आहे. नक्कीच सर. आपण काय पाहतोय तर गोलंदाजाने चेंडू कलेक्ट केलाय, मात्र पाहत राहिलेत आणि शेवटच्या मोमेंटला त्यांनी यष्टा उद्ध्वस्त केलेत. चेंडू हातात घेतलाय, पाहत राहिलेत. त्यांनी कदाचित आधीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्या असत्या तर मात्र नक्कीच आपण पाहतोय रिप्लेमध्ये, साइड अँगल आपण पाहतोय रिप्लेमध्ये, पंचांचा इशारा नक्कीच येईल. मात्र सामना आता रंगलाय. 2-5चं समीकरण. चला एखादे पंच वर येऊ द्या.
आहेत का गंभीर आहेत का गंभीर चला निर्णय आपण द्यायचा आहे. थर्ड आमचे गंभीर आहेत. चला आपण पाहतोय आयुष्य बाद होत आहेत. आपण चर्चा करतोय तर सूरज मैदानामध्ये सूरज असेल आणि स्ट्राईकला सुद्धा असेल. 2 धावाचा प्रयत्न होता, 1 धावचित बाद होत आहेत. आयुष्य येतोय मात्र 2-5चं समीकरण. महत्वाचा विकेट होता सूरजचा, प्रयत्न होता थोड्याशासाठी. आपण पाहतोय गोलंदाजांनी काय केलं, वेट अँड वॉचचा प्रयत्न केला आणि यष्टिरक्षक केलं. यष्टिरक्षक त्याला तेच म्हणत होता की ती चेंडू लावायला उशीर का केलास, तू जर चेंडू अगोदर लावला असता तर सूरज बाद झाला असता त्या ठिकाणी. जो सेट बॅटर आहे, कारण आतापर्यंत सूरजनं 3 षटकार ठोकलेत, त्याच्यामुळे या बॅटरला डगआउटमध्ये पाठवण्याचं काम करायला हवं होतं आणि संधी निर्माण झाली होती. थोडासा उशीर केला गोलंदाजांना. 2 चेंडू 5 धावा या ठिकाणी नक्कीच मी म्हणेल हा एक चेंडू चांगला टाकला गेला ना तर मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत निघून येईल. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत ऑन असेल नक्कीच. एक मोठा फटका, 2 चेंडू शिल्लक असतील, एक मोठा फटका. अभि सक्षम गोलंदाज आपण पाहायला मिळतोय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संघासाठी पोलीस बी, तसेच स्ट्राईकला फलंदाज मायरा एलन संघाकडून सूरज. 2-5चं समीकरण. आणि आता मात्र काय घडतं, यक्कीच पुन्हा एकदा शपल मारण्याचा प्रयत्न, तर बॅटची एज लागते. 2 धावाचा प्रयत्न, पुन्हा एकदा सूरज स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न आणि येस एक धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. नवीन बॅटर नरू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर, विकेटचं पतन. आता मात्र सर 1-4चं समीकरण, 1 चेंडू 4चं समीकरण. सूरज वैयक्तिक 28 वर खेळतोय. 11 चेंडू 28 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. आता मात्र कागदोपत्री नाही, मात्र मैदानावर स्ट्रॉंग राहायची गरज आहे. 1-4चं समीकरण. जी बॅटिंग सूरजने केली आहे आणि त्यानुसार नक्कीच खास करून म्हणायचं गेलं तर त्या खेळाडूवर विश्वास भरपूर असेल. यस सूरज हे काम करू शकतो. 1 चेंडू 4 धावा करायचे आहेत. मात्र मी गोलंदाजाचं कौतुक करेल, कारण बघा पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अभिनं मात्र स्वतःला सावरलं. जी लाईन त्यांनी लेंथ जी आपण अभिची पाहिली आउटसाईड ऑफ स्टंप, खूप चांगली लाईन त्यांनी लेंथ पाहिली आणि सिंगल डबलवर खास करून दोन्ही बॅटर्सला खेळावं लागलं मैदानाच्या आतमध्ये, सूरज आणि नरू यांना. मात्र या ठिकाणी जर आपण एक विचार केला तर आत्तापर्यंत सर्वाधिक धावा सूरजच्या अकाउंटवर आहेत आणि तोच खेळाडू स्ट्राईक एंडवर आहे. इथे काय करायचं आहे, एक मोठा फटका सूरजला खेळायचा आहे. टीम विजय करायची असेल तर गोलंदाजाला 1 चेंडूच चांगला टाकायचा आहे. अशा प्रकारची मॅच आहे. नक्कीच क्रिकेट एक खेळ आहे ज्या हर दिन सितारे बदलते. कभी आज हिरो तो कल झिरो भी होते. आपण आता पाहूया हिरो कोण होते. अभि होतोय की सूरज. 1-4चं समीकरण. कोण आपल्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी पात्र करेल. 2 खेळाडूंची जबाबदारी, 1 गोलंदाज अभि, सूरज. शपल मारायचा प्रयत्न, येच सरस आपण पाहायला मिळतोय. पोलीस हिरोईन संघ जिंकलाय आणि तो म्हणजे पोलीस बी संघ पात्र ठरतोय सेकंड फेरीसाठी. आणि हार्ड लक टू द मायरा एलेव्हन संघ. आपण सर नक्कीच या इनिंग मध्ये पाहतोय तर शेवटच्या मागच्या इनिंग मध्ये 1 चेंडू 6ची गरज असताना मारला होता तो म्हणजे युवराजने षटकार मारला होता. त्याच्यावर बक्षीस होता 500 रुपयाचा. त्याच षटकाच्या जोरावर हा सामना आलाय सर. याच इनिंग मधील पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय 1-6 संघाने लावले होते. 500 रुपये पारितोषिक तो त्याने ठोकला होता आणि 1-4 वर ते मॅच जिंकतात असं समीकरण होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की सूरजचा तो शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार कामी ठरला, विजयाचा शिल्पकार ठरला खरोखरच. मात्र मी कौतुक करतोय खास करून सागरचं, ज्यानं स्वतःला सावरलं. खरोखर सुरुवातीला नक्कीच चांगला चोप बसला, त्यानंतर मात्र शेवटचे 3 चेंडू त्याने अप्रतिम टाकले गेले आणि आपल्या टीमला जवळजवळ मी तर म्हणजे जिवंत ठेवलं शेवटच्या 6 चेंडूपर्यंत. त्यानंतर मात्र शेवटचं षटक, अंतिम षटक प्रेशर असतं, कारण ज्यावेळेस आपल्या मागच्या गोलंदाजाला ज्यावेळेस मार बसतो त्यावेळेस जो नौखा गोलंदाज येतो त्याला थोडंसं टेन्शन असतं की आता गोलंदाजी कशी करायची आहे. कारण सूरज ज्या फोर्सनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता त्याप्रमाणे त्या फोर्सला थांबवणं गरजेचं असतं. हे खूप मोठं चॅलेंज मी म्हणेल अभित समोर होतं. पहिल्या चेंडू षटकार, टेन्शन नक्कीच अभित